शोधो नमस्कार आणि पुनश्च एकदा स्वागत एज्युकेशन टॉक्स विथ प्रोफेसर मिलिंद पांडे. आजच्या या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत ग्लोबल केपेबिलिटी सेंटर्स, ज्याला GCC असं म्हणतात. GCC ही आजच्या या तंत्रज्ञान जे झपाट्याने वाढत चाललेलं आहे त्याच्या युगामध्ये भारतालाच नव्हे तर सगळ्या विश्वाला मिळणारी एक अनमोल देणगी म्हणजे GCC हे मल्टीनॅशनल कंपन्यांद्वारे केलेलं ऑफशोर युनिट्स म्हणजे दुसऱ्या देशामध्ये स्थापित केलेले केंद्र याला GCC म्हणतात. अनेक महत्वाची कार्य या GCC कडनं केल्या जातात. फक्त पैसे वाचवायचे नव्हे तर वेगवेगळ्या कंपनीच्या मूळ डेव्हलपमेंटमध्ये त्यांच्या कामकाजामध्ये महत्वाची ठरणारी ही एक GCC ची कार्यपद्धती आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर अभिनवतेशी संबंधित, मग त्यामध्ये इनोव्हेशन असेल, इन्क्युबेशन असेल, इन्व्हेन्शन असेल, संशोधन, नवीन उत्पादन, न्यू प्रॉडक्ट किंवा नवीन सेवेंचा विकास, IT इन्फ्रास्ट्रक्चरचे व्यवस्थापन, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असेल, सायबर सिक्युरिटी असेल, फायनान्स असेल, ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट असेल, ऑपरेशन्स मॅनेजमेंट असतील, अशा कितीतरी गोष्टी या GCC द्वारे अतिशय इफेक्टिव्हपणे केल्या जाऊ शकतात. कस्टमर सपोर्ट या क्षेत्रातील बँक ऑफिस प्रक्रिया असतील किंवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या डाटांचे विश्लेषण व त्याचा निर्णय प्रक्रियेमध्ये होणारा उपयोग आणि त्यातून अंतर्दृष्टी मिळवणे अशी महत्वाची कामे या GCC द्वारे केल्या जातात. मित्रांनो, नवीन प्रयोग, तंत्रज्ञानातील प्रगती आणि प्रोसेस ऑप्टिमायझेशन या तिन्ही विभागांमध्ये GCC सेंटर्स हे महत्वाचे ठिकाणं बनलेली आहे. जागतिक पातळीवर उपलब्ध असलेले ज्ञान म्हणजे ग्लोबल नॉलेज आणि स्थानिक अंतर्दृष्टी याचा मेळ करणारी ही केंद्रे कंपन्यांना सतत सुधारण्यास आणि भविष्यासाठी सज्ज राहण्यास मदत करतात. इंडिया ॲट 2047 असं आपण म्हणतो. भारताची झपाट्याने वाढणारी अर्थव्यवस्था, स्टार्टअपची इकोसिस्टीम असे वेगवेगळे घटक भारताच्या या अर्थव्यवस्थेला पोषक वातावरण निर्माण करत आहेत. तंत्रज्ञानाभिमुख शिक्षण आणि सॉफ्टवेअर यामध्ये भारताने आधीच नावलौकिक मिळवलेलं आहे आणि या सर्व गोष्टींमुळे GCC स्थापित करण्यासाठी भारत एक अतिशय महत्वाचं केंद्र मानलं जात आहे. मित्रांनो, गेल्या 1-2 वर्षामध्येच या GCC केंद्राची स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि एक अहवाल असं सांगतो की येत्या वर्षामध्ये किमान 100 GCC सेंटर स्थापन केले जाऊ शकतात. एकीकडे भारत 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने प्रगती करत असताना ग्लोबल केपेबिलिटी सेंटर्स हे जागतिक व्यवसायामध्ये उंचावत असलेले भारताचे स्थान अधिक समृद्ध करणार आहे. GCC सेंटर ही आज काळाची गरज झालेली आहे आणि GCC सेंटरमुळे नव्या युगाचा भारत किंवा आजच्या विद्यार्थ्यांना संपूर्णपणे स्वयंपूर्ण घडवण्यासाठी GCC सेंटरचा उपयोग निश्चितपणे होऊ शकतो. नमस्कार आणि धन्यवाद.